नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। सप्तशृंगी गडावर नवरात्र उत्सव उत्साहात सुरू। 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ मानल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात सुरू झाला। जिल्हा सत्र न्यायाधीश अजय लोहाटी यांच्या हस्ते देवीच्या आभूषणांची पूजा झाली, तर जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद्र जगमलानी यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात घटस्थापना केली। उत्सवात पारंपरिक वाद्यांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। 9 दिवस चालणाऱ्या उत्सवात मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले राहणार असून विविध धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे। भाविकांसाठी श्रद्धेप्रमाणे प्रसादाचे वितरण आणि धार्मिक प्रवचन देखील घेतले जातील। पाहुयात पुढील बातमी। त्र्यंबकेश्वर पत्रकारांवर जीवघेणा हल्ला। साधू महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर 4 ते 5 जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला। पत्रकार किरण ताजने गंभीर जखमी झाले आणि त्यांना अपोलो रुग्णालयात हलवण्यात आले। इतर 2 पत्रकार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। स्थानिक पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी मोहीम राबवली असून मंत्री छगन भुजबळ यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत। पत्रकार संघटना भविष्यात अशा घटनांवर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत। या घटनेमुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पाहुयात पुढील बातमी। नाशिक रोड पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपीला केली अटक। नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने महेश गोपाल अनवट व 21 वर्ष याला अटक केली आहे। त्याच्याकडून 22.470 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आणि 6,000 रुपये रोख असा एकूण 1,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त झाला। तपासात समोर आले की हा आरोपी आणखी एका घरफोडीच्या प्रकरणाशी संबंधित आहे। पोलिसांनी आरोपीच्या हालचालींचे सावध निरीक्षण केले होते आणि गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई केली। गुन्हे शोध पथकाची कामगिरी पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी ठरली। पाहुयात पुढील बातमी। आरोपी सागर सोनार खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात। खंडणी विरोधी पथकाने सागर हेमंत सोनार व 21 वर्ष याला ताब्यात घेतले। आरोपीवर अंबड पोलीस स्टेशन अंतर्गत गंभीर गुन्हा नोंद असून त्याला पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले। पथकाने वक्रतुंड हॉस्पिटल पाथर्डी फाटा येथे सापळा लावून आरोपीला पकडले। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। सदर कामगिरीमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदारांनी मोठ्या दक्षतेने काम करत आरोपी ताब्यात घेतला। पाहुयात पुढील बातमी। प्रॉपर्टी वादातून आत्मदहनाचा इशारा। प्रॉपर्टी वादातून मोठ्या भावाच्या नावावर खोटे कर्ज काढल्याच्या प्रकरणात इम्तियाज अब्दुल कादिर शेख यांनी आत्मदहनाचा इशारा दिला। पोलीस प्रशासनाने त्यांना ताब्यात घेतले असून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। इम्तियाज यांनी 22 सप्टेंबर रोजी पोलीस कार्यालयात येऊन स्वतःच्या स्थितीबाबत माहिती दिली। पोलिसांनी त्यांनी दिलेल्या तक्रारीची नोंद घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून दोन्ही भावांमधील वाद शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। पाहुयात पुढील बातमी। त्र्यंबकेश्वर पत्रकार हल्ला, जिल्हाधिकाऱ्यांकडे निषेध निवेदन। व्हॉइस ऑफ मीडिया नाशिकने पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांना ठोस सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी केली आहे। संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी, महिला प्रतिनिधी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवेदनात पत्रकारांच्या सुरक्षेसाठी तात्काळ आणि ठोस उपाययोजना राबवण्यासाठी प्रशासनाकडे मागणी करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांना आश्वासन दिले की लवकरच यावर उपाययोजना करण्यात येईल। पाहुयात पुढील बातमी। मोहरी घाटातील रस्ते जीवघेणे, टोल वसुलीवर संताप। मोहरी घाटातील खड्ड्यांमुळे अपघातांचे धोके वाढले असून ट्रक अपघातात चालक गंभीर जखमी झाला। नागरिकांनी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या देखभालीसाठी कोट्यवधी रुपये मंजूर झाले असले तरी प्रत्यक्षात रस्त्यांची स्थिती बिकट आहे। नागरिकांनी टोल बंद करण्याची मागणी केली असून प्रशासनाने तातडीने दखल घेणे आवश्यक आहे। पाहुयात पुढील बातमी। नाशिक रोड पोलिसांची दरोडा टाळणारी कारवाई। 16 सप्टेंबर रोजी मळसाणे नाशिक रोडवर झालेल्या दरोड्याचा तपास पोलिसांनी लवकरच यशस्वीरित्या पूर्ण केला। आरोपींना अटक करण्यात आली आणि चोरीस केलेला 92,000 रुपये रोख, मोबाईल व दागिने जप्त करण्यात आले। पोलिसांनी तपासात गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याचे संयुक्त पथक मोठ्या दक्षतेने यांनी काम केले। आरोपींकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी तपास सुरू आहे। पाहुयात पुढील बातमी। संभाजी ब्रिगेडच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमाचे प्रात्यक्षिक।
सर्वपित्री अमावस्येच्या पार्श्वभूमीवर अमरधाम स्मशानभूमीत अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम संपन्न. महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. जिजाऊंचे तैलचित्र व जिजाऊ वंदनेचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विविध अंधश्रद्धांवर प्रात्यक्षिके सादर करून समाजातील ढोंगीपण आणि चुकीच्या परंपरांचा पर्दाफाश करण्यात आला. विज्ञानवाद प्रसारित करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मानही करण्यात आला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये जागरूकता वाढली. पाहुयात पुढील बातमी. नाशिक रोड पोलिसांची अवैध शस्त्रसाठा रोखण्याची कारवाई. नाशिक रोड पोलीस स्टेशन व गुन्हे शोध पथकाने रोहित उर्फ माल्ले गोविंद डिंगम व 29 वर्ष याला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले. पोलिसांनी 30,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी वेळेत पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.